नमस्कार, माझे नाव सौरभ राहुल वेलखंडे. मी आता 5वीमध्ये शिकतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एका जंगलात 3 मित्र राहत होते. एक होती मांजर, एक माकड आणि एक उंदीर. एके दिवशी त्यांना एक विचार आला की आपण खीर बनवूया. मग मांजरीने आणले दूध, उंदराने रवा आणि माकडाने साखर. मग त्यांनी 5-10 मिनिटात खीर शिजली. खिरीला उकळी आली. नंतर मांजर म्हणाली, माझं पोट दुखते, मी झोपतो, तुम्ही तोवर हिंडून या. मग ते दोघं हिंडायला गेले. माकड आणि उंदीर आणि मांजर झोपायचे नाटक केले. मांजरीने पाहिले ते गेले का. मग मांजर उठली आणि सगळे खीर खाल्ली आणि दुमार झोपली. मग उंदीर आणि माकड आले. माकडाने वाकून पाहिले की भगोन्यात खीर आहे का नाही. भगोन्यात खीर नव्हती. मांजरीला उठवले आणि मांजरीला म्हणले, खीर कुठे. मांजर म्हणली, मला नाही माहीत, मी तर मगापासून झोपले होते. माकड म्हणाला, आपण चोराचा शोध लावूया. मग माकडाने एक घागर घेतली आणि नदीवर निघाले तिघे पण. अगोदर माकडाने घागर नदीत टाकली आणि घागरीवर चढला आणि म्हणाला, खालची डोंगरी वरची डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, खीर नाही बुडली. मग उंदीर गेला आणि उंदीर म्हणाला, खालची डोंगरी वरची डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, तरी पण घागर नाही बुडली. नंतर मांजर चढली आणि मांजर चढताच घागर बुडू लागली. मांजर म्हणाली, खालची डोंगरी वरची डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, आणि घागर खरंच बुडली. आणि मांजर म्हणाली की माकड दादा मला वाचव, मीच खीर खाल्ली होती. धन्यवाद.